वयाची 80 पार केलेल्या वृद्धेला साखळ दंडात जखडून ठेवल्याची लाजिरवाणी घटना नाशिक जिल्ह्यात उघड झाली। येवला तालुक्यामधल्या ठाणगाव इथं सोन्याबाई दामू नेहरे या वृद्धेला असं लाचारीत आणि बंदिवासात दिवस ढकलावेत लागतायत। सोन्याबाई नेहरे यांच्या पायाला नांगराची जाड साखळी बांधून साखळीचं दुसरं टोक कांद्याच्या चाळीला बांधले। पायाला साखळी बांधलेल्या अवस्थेत तेवढ्याशा भागात सोनाबाई वावरत असतात। विशेष म्हणजे सोनाबाई यांना 5 मुलं आणि 5 मुली आहेत। मुली त्यांच्या सासरी राहतात तर 5ही मुलं गावातल्या वस्तीवर राहतात। या मुलापैकीच एका मुलाचा मुलगा म्हणजे सोन्याबाईचा नातू हा गावचा सरपंच आहे। स्मृतिभ्रंश झालेल्या वृद्ध सोन्याबाई नेहरे 2012 मध्ये हरवल्या होत्या। फक्त नेहरे आणि ठाणगाव इतकंच बोलणाऱ्या सोन्याबाईंना तेवढ्याशा माहितीवरून 15 दिवसानंतर पोलिसांनी त्यांच्या गावी आणून सोडलं। त्यानंतर सोन्याबाई पुन्हा कुठे जाऊ नयेत, हरवू नयेत यासाठी त्यांना चक्क साखळ दंडाला बांधण्याचा आततायी प्रकार त्यांच्याच रक्ताच्या माणसांनी केल्याचं गावकरी सांगतायत। 2 वर्षापूर्वी या म्हातारीला बांधेल बघतोय, कारण त्यांच्या घरालगत माझी विहीर आहे। त्या विहिरीपाशी एक चाळी, त्या चाळीला म्हातारीला बांधेल राहतं कंटिन्यू। तरी कमीत कमी 2.5 वर्ष झाले तसं बांधेल राहतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।